तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील उदाहरण आपल्याला पाहिजे. ए थर्मली इन्सुलेटेड पॉट हॅज 115 ग्रॅम ऑफ आईस ॲट 0 डिग्री सेंटीग्रेड. एका उष्णतारोधक असणारं ते काही भांडं जे आहे, तर त्या भांड्यामध्ये आपल्याला काय सांगितलंय, 150 ग्रॅम वस्तुमानाचा असणारा जो काही बर्फ जो आहे, तर तो बर्फ काय सांगितलेला आहे, 0 डिग्री सेंटीग्रेड तापमानाचा बर्फ त्या ठिकाणी ठेवलेला आहे. हाऊ मच स्टीम ऑफ 100 डिग्री सेंटीग्रेड हॅज टू बी मिक्स टू इट सो दॅट द वॉटर ऑफ द टेम्परेचर 15 डिग्री सेंटीग्रेड विल बी ऑप्टेन. आणि अशा प्रकारचा असणारा जो काही बर्फ जो आहे, तर त्या बर्फामध्ये 100 डिग्री सेंटीग्रेड तापमानाचं किती ग्रॅम पाण्याची वाफ त्यामध्ये जर मिसळली तर आपल्याला 50 डिग्री सेंटीग्रेड तापमानाचा पाणी जे आहे, तर ते पाणी त्या ठिकाणी तयार होते. पण त्याच्यामध्ये काही गिव्हन आपल्याला दिलेले काही गोष्टी त्या ठिकाणी दिलेले. पहिलं दिलेलं आपल्याला की लॅटेंट हीट ऑफ फ्युजन ऑफ आईस 80 कॅलरी पर ग्रॅम. या ठिकाणी बर्फ वितळण्याचा जो काही अप्रकट उष्मा जो आहे, तर तो 80 कॅलरी पर ग्रॅम दिलेला आहे. त्याच्यानंतर लॅटेंट हीट ऑफ व्हेपरायझेशन ऑफ वॉटर 540 किलो कॅलरी पर ग्रॅम दिलेला आहे. त्याच्यानंतर पाण्याचा असणारा जो काही अप्रकट उष्मा जो आहे, तर तो दिलेला आहे 540 कॅलरी पर ग्रॅम. स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर 1 कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेंटीग्रेड दिलेली. पाणी जे आहे, तर त्या पाण्याची विशिष्ट उष्माधारकता आपल्याला माहिती, तर ती 1 कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेंटीग्रेड त्या ठिकाणी असते. आता याच्यामध्ये काय काय दिले ते आपल्याला लिहायचे पहिल्यांदा. आता गिव्हन काय काय दिलेले ते आपल्याला त्या ठिकाणी लिहायचे. पहिलं आपल्याला त्या ठिकाणी मास ऑफ थर्मली इन्सुलेटेड पॉट हॅज 150 ग्रॅम आईस. गिव्हन मध्ये पहिलं आपल्याला लिहिता येईल की मास ऑफ द आईस त्या ठिकाणी लिहिलं. काही थर्मली इन्सुलेटेड पॉट जे आहे, तर त्याच्यामध्ये असणारे जे काही बर्फ जो आहे, तर त्या बर्फाचं आपल्याला वस्तुमान दिलेले किती दिलेले, तर त्या ठिकाणी आपल्याला सांगितले 150 ग्रॅम, 150 ग्रॅम त्या ठिकाणी. त्याच्यानंतर पुढे आता काय सांगितलेले की चेंज इन टेम्परेचर आपल्याला करायचे. हे करायचं आहे चेंज इन टेम्परेचर. आता चेंज इन टेम्परेचर जो आहे, तर तो आपण डेल्टा टीने दाखवतो. या ठिकाणी आपल्याला दोनदा त्या ठिकाणी चेंज इन टेम्परेचर करायचं, म्हणून मी त्या ठिकाणी डेल्टा T1 त्या ठिकाणी दाखवतो. आता चेंज इन टेम्परेचर कसा काढतो, तर फायनल टेम्परेचर जे आहे, तर त्या फायनल टेम्परेचरमधून काय करायचं आपल्याला, इनिशियल टेम्परेचर जे आहे, तर ते इनिशियल टेम्परेचर त्या ठिकाणी वजा करायचे की 50 डिग्री सेंटीग्रेडमधून बर्फ जो आहे, तर त्या बर्फाचं तापमान आपल्याला त्या ठिकाणी वजा करायचे, म्हणजे या ठिकाणी ते आलं 50 डिग्री सेंटीग्रेड. त्याच्यानंतर आपल्याला स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर त्या ठिकाणी दिले. काय दिले, स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर दिले. आता ही स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर काय, तर ती गिव्हन मध्ये दिली. स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर मी CW ने दाखवतो, तर ते दिलेलं आपल्याला 1 कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेंटीग्रेड. पाण्याची असणारी काही विशिष्ट उष्माधारकता 1 कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेंटीग्रेड. त्याच्यानंतर पुढे आपल्याला त्या ठिकाणी काय दिलेलं अजून की लॅटेंट हीट. काय सांगितलेले की या ठिकाणी लॅटेंट हीट ऑफ मेल्टिंग ऑफ आईस त्या ठिकाणी दिली. पुढे काय दिलेलं आपल्याला की लॅटेंट हीट ऑफ मेल्टिंग ऑफ आईस दिली. ज्या ठिकाणी बर्फ जो आहे, तर त्या बर्फाचा वितळण्याचा अप्रकट उष्मा जो आहे, तर तो आपल्याला दिलेला आहे. तर तो प्रश्नामध्येच त्या ठिकाणी दिलेला आहे, की दिलेला आहे की 80 कॅलरी पर ग्रॅम त्या ठिकाणी. त्याच्यानंतर अशाच पद्धतीने पुढे आपल्याला काय दिलेलं आहे की लॅटेंट हीट ऑफ व्हेपरायझेशन
वेपरायझेशन ऑफ वॉटर फॅक्टर तो आपण L2 ने दाखवू. म्हणजे बाष्प जे आहे तर त्या बाष्पाचा असताना तो काही अप्रकट उष्मा, बाष्पाचा अप्रकट उष्मा जो आहे तर तो बाष्पाचा अप्रकट उष्मा आपल्याला किती दिलेला आहे 540 कॅलरी पर ग्रॅम त्या ठिकाणी. पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी चेंज इन टेम्परेचर करायचंय. चेंज इन टेम्परेचर ते आपण डेल्टा टी ने दाखवतो, परंतु आपण डेल्टा T2 त्या ठिकाणी म्हणू. कसा काढतो की फायनल टेम्परेचर मधून इनिशियल टेम्परेचर त्या ठिकाणी काढायचे. अंतिम असणारे काही तापमान जे आहे तर त्याच्यामधून सुरुवातीचं तापमान त्या ठिकाणी आपल्याला वजा करायचे. तर आता या ठिकाणी स्टीम जे आहे तर ती स्टीम कितीची आहे तर 100 डिग्रीची आहे. 100 डिग्री सेंटीग्रेड मधून काय करायचं आपल्याला किती तापमान मिळायला पाहिजे आपल्याला पाण्याचं तर त्या ठिकाणी 50 आहे. आणि म्हणून याच्यामधून काय करणार आपण 50 डिग्री त्या ठिकाणी वजा किती तर त्याला आपल्याला 50 100 मधून 50 गेली 50 त्या ठिकाणी. आणि काढायला काय सांगितले पहा की सर्वसाधारणपणे आपल्याला काय सांगितले की सो दॅट द वॉटर ऑफ टेम्परेचर 15 डिग्री सेंटीग्रेड विल बी ऑब्टेन. या ठिकाणी आपल्याला सर्वसाधारणपणे लक्षात येत नसते की आपल्याला जे काढायला सांगितले तर त्या ठिकाणी ती आपल्याला या ठिकाणी मास ऑफ द स्टीम टू बी मिक्स्ड काय काढायचे मास ऑफ द स्टीम टू बी मिक्स. जास्त म्हणजे काही वाफ ज्या किती वाफ त्या ठिकाणी मिक्स करावी लागेल तर त्यावेळेला पाण्याचे तापमान किती मिळेल आपल्याला 50 डिग्री सेंटीग्रेड मिळेल. असं या ठिकाणी एवढ्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. आता पुन्हा मागच्या सारखंच आपल्याला या ठिकाणी लक्षात येता नसते या ठिकाणी आपल्याला हीट ऍब्सॉर्ब बाय द वॉटर त्या ठिकाणी करायची. मग काय करायचे हीट ऍब्सॉर्ब बाय द वॉटर. आता हीट ऍब्सॉर्ब सॉरी वॉटरच्या ऐवजी आपल्याला ठिकाणी आईस जे आहे बर्फ जो आहे तर बर्फाचं त्या ठिकाणी काढावं लागेल. हीट ऍब्सॉर्ब बाय द आईस जी बर्फ जो आहे तर त्या बर्फानं शोषलेली जी काही उष्णता जी आहे तर ती उष्णता कशाने दाखवू आपण त्या ठिकाणी Q1 ने दाखवू. ही कशी काढतो आपण मास ऑफ द आईस इनटू लॅटेंट हीट ऑफ द आईस. येते माता पुढे की मास ऑफ द आईस जे आहे तर ते मास ऑफ द आईस आपल्याला दिलेले 150. याचं युनिट मी काही घेत नाही. त्याच्यानंतर L1 म्हणजे काय की लॅटेंट हीट ऑफ मेल्टिंग ऑफ आईस आपल्याला दिली तर किती दिलेली तर त्या ठिकाणी 80 दिलेली 8. आता यांची असताना ते काही कॅल्क्युलेशन जे आहे तर ते कॅल्क्युलेशन आपल्याला करायची. 15 8 120 आणि हे 2 शून्य म्हणजे किती झाली पहा त्या ठिकाणी 15 8 120 आणि हे 2 शून्य आपल्याला त्या ठिकाणी द्यायचे. 15 8 120 आणि त्याच्यावर किती शून्य आहे 15 8 120 आणि हे 2 शून्य आपण त्या ठिकाणी एवढे काय आले तर त्या ठिकाणी कॅलरी जी आहे तर ती कॅलरी आपल्याला त्या त्याच्यानंतर पुढे पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी हीट ऍब्सॉर्ब बाय द वॉटर फॉर्मड ऑन मेल्टिंग ऑफ आईस त्या ठिकाणी पाहिजे. काय म्हणते मी हीट ऍब्सॉर्ब बाय वॉटर हीट ऍब्सॉर्ब बाय वॉटर कधी ऑन मेल्टिंग ऑफ आईस. म्हणजे ज्या वेळेला हीट ऍब्सॉर्ब बाय द वॉटर म्हणून मेल्टिंग ऑफ आईस बर्फ वितळत असताना पाण्याने शोषलेली जी काही उष्णता जी आहे तर ते आपण Q2 ने दाखवू. याला इक्वेशन मी त्या ठिकाणी 1 म्हणतो. त्याच्यानंतर हीट ऍब्सॉर्ब बाय द वॉटर ऑन मेल्टिंग ऑन आईस तर ते मी त्या ठिकाणी Q2 ने दाखवतो. हेच म्हणजे आपल्याला काय दाखवता येईल
तर सर्वसाधारणपणे M1 म्हणजे काय आहे, मास ऑफ द आईस, बर्फाचं वस्तुमान. त्याच्यानंतर असणारे काही स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर असणारे CW. आणि पुन्हा काय करायचं आपल्याला, चेंज इन टेम्परेचर. चेंज इन टेम्परेचर जो आहे तर तो आपण कशाने दाखवलेलं आहे, डेल्टा T1 ने दाखवले. आता याच्यामध्ये किमती त्या ठिकाणी टाकायच्या. पुन्हा Q2 इज इक्वल टू आपलं Q1 आहे. M1 ची किंमत किती आहे, 150. स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर किती आहे, 1 आहे. डेल्टा T1 जे आहे तर ते डेल्टा T1 आपण काढलेलं आहे. आता डेल्टा T1 किती आहे तर 50 आहे, बरोबर. मग आता पुन्हा यांची असणारी काही कॅल्क्युलेशन जे आहे तर ती कॅल्क्युलेशन आपल्याला त्या ठिकाणी करायची. तर 15×5 किती आहे, 75 आहे. 15×5 = 75. हे 2 शून्य त्याच्यावर गेले. एवढी काय आली तर त्या ठिकाणी कॅलरी आली. ही Q2 ची किंमत आली. याला इक्वेशन नंबर मी काय म्हणतोय, 2 त्या ठिकाणी म्हणतो येते. आता एवढ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी काढलेल्या. याच्यानंतर पुढे आता याच्यानंतर आपल्याला हीट गिव्हन आउट बाय द स्टीम काढायची. व पुढे इथे लिहिते मी हीट गिव्हन आउट बाय द स्टीम. वाफ जी आहे तर त्या वाफेनं बाहेर टाकलेली जी काही उष्णता जी आहे तर ती उष्णता आपल्याला काढायची. तर ती आपण Q3 ने दाखवू. आता ही दाखवत असताना सर्वसाधारणपणे आपल्याला काय करायचंय की हीट गिव्हन आउट बाय द स्टीम म्हणजेच काय करायचंय तर मास ऑफ द स्टीम इंटू या ठिकाणी लॅटेंट हीट ऑफ व्हेपरायझेशन ऑफ वॉटरनं त्याला काय करायचे, मल्टिप्लाय करायचे. म्हणजे या ठिकाणी बाष्प जे आहे तर त्या बाष्पाची असताना ते अप्रकट उष्मा जे आहे तर त्यांनी त्याला त्या ठिकाणी गुणायचे. आता या ठिकाणी ही जी कॅल्क्युलेशन जी आहे तर ती कॅल्क्युलेशन आपल्याला करायची. म्हणजे Q3 इज इक्वल टू पुन्हा आपल्याला M2 जो आहे तर त्या M2 ची किंमत त्या ठिकाणी काढायची गुणिले L2 आपल्याला दिलेले की दिलेलं आहे 540 येते. आता याला इक्वेशन नंबर मी काय म्हणतोय 3 त्या ठिकाणी. त्याच्यानंतर पुढे आपल्याला हीट गिव्हन बाय वॉटर फॉर्मड ऑन कंडेन्सेशन ऑफ द स्टीम. म्हणजे या ठिकाणी असणारे काही पाणी जे आहे तर बर्फ आपलं वाफ जे आहे तर त्या वाफेचं ज्या वेळेला संगणन होईल, संगणन होत असताना बाहेर पडणारी जी काही उष्णता जी आहे तर ती उष्णता आपल्याला त्या ठिकाणी काढायची. काय करायची पुढे आपल्याला की हीट गिव्हन आउट बाय वॉटर पुढे फॉर्मड ऑन कंडेन्सेशन ऑफ स्टीम. ज्या वेळेला वाफ जी आहे तर त्या वाफेचं काय होईल संगणन, आणि ती संगणन होत असताना बाहेर पडलेली जी काही उष्णता जी आहे तर ती उष्णता आपल्याला काढायची. तर ती मी त्या ठिकाणी Q4 ने दाखवतो. आता ही काढत असताना पुन्हा मास त्याला काय करायचे स्पेसिफिक हीट ऑफ वॉटरला त्या ठिकाणी गुणायचे आणि असणारे जे काही चेंज इन टेम्परेचर जे आहे तर ते चेंज इन टेम्परेचर डेल्टा T2 असणार येते. पुढे Q4 इज इक्वल टू M2 ची किंमत आपल्याला काढायची. CW आपल्याला माहिती की स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर म्हणजे पाण्याची असणारी जे काही विशिष्ट उष्माधारकता तर ती 1 आहे. डेल्टा T2 आता डेल्टा T2 आपण काढलेला आहे की ते 50 आहे. त्याला 50 याला इक्वेशन नंबर मी काय म्हटलं 4 टाकलं येते. आता पुढे आपल्याला अकॉर्डिंग टू द प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज पहिल्यांचे अकॉर्डिंग टू द दिसतंय अकॉर्डिंग टू द प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज
उष्णता विनिमयाचं तत्व काय तत्व आहे तर आपल्या लक्षात येतं नसतंय की हीट ऍब्सॉर्ब इज इक्वल टू हीट गिव्हन आउट. आता हीट ऍब्सॉर्ब जी आहे तर ती हीट ऍब्सॉर्ब आपण इक्वेशन नंबर 1 आणि 2 मध्ये त्या ठिकाणी दाखवतो. ज्या ठिकाणी Q1 प्लस Q2 याच्यामध्ये काय दाखवले आपण हीट ऍब्सॉर्ब दाखवले इज इक्वल टू हीट गिव्हन आउट. हीट गिव्हन आउट इक्वेशन नंबर 3 आणि 4 मध्ये दाखवलेली म्हणजे Q3 प्लस Q4 येते. हीट ऍब्सॉर्ब इज इक्वल टू गिव्हन आउट म्हणजे शोषलेली उष्णता ऑब्जेक्ट जो आहे पदार्थ जो आहे तर त्या पदार्थाने शोषलेली उष्णता कशी असते पदार्थाने टाकलेल्या उष्णते एवढी असते तर त्याला त्या ठिकाणी कोणी उष्णता विनिमयाचं तत्व त्या ठिकाणी म्हणतात. आता याच्यामध्ये काय करायचं किमती टाकवायच्या. आता Q1 ची किंमत आहे आपल्याकडे किती आहे Q1 ची किंमत त्या ठिकाणी 12,000 त्या ठिकाणी आहे कॅलरी अधिक Q2 किती आहे 7,500. Q3 ची किंमत आपल्याकडे आहे किती आहे तर M2 गुणिले 540 अधिक Q4 ची किंमत किती आहे पुन्हा M2 गुणिले 50 त्या ठिकाणी आहे. या किमती करून टाकल्या तर ठिकाणी मी बाजूला लिहितो फ्रॉम इक्वेशन नंबर 1, 2, 3 आणि 4 वरून या किमती ज्या आहेत तर त्या किमती याच्यामध्ये टाकले. आता याच्यामध्ये या दोघांची कॅल्क्युलेशन करायची आपल्याला ऍडिशन करायची. 12,000 अधिक 7,500 याची बेरीज जर आपण जर केली तर ती येते त्या ठिकाणी 19,500 कॅलरी त्या ठिकाणी. पुढे या दोघांमध्ये आपल्या लक्षात येतं नसते की सर्वसाधारणपणे M2 जो आहे तर तो M2 दोघांमध्ये त्या ठिकाणी कॉमन आहे आणि म्हणून मी काय करतोय कॉमन जो आहे तर तो बाजूला त्या ठिकाणी काढतो. M2 जर कॉमन जर काढलं तर किती राहिली 540 प्लस 50 बरोबर. अशा पद्धतीने कॉमन जे आहे तर ते कॉमन मी त्या ठिकाणी काढलं. त्याच्यानंतर पुढे आता काय कॅल्क्युलेशन आहे तर पुढे आपल्याला M2 जो आहे तर त्या M2 ची किंमत काढायची. पहिल्यांदा आपण याची ऍडिशन त्या ठिकाणी करून घेऊ. पुढे आपल्याला ऍडिशन करायची 19,500 इज इक्वल टू 540 आणि 50 किती झाले 590 M. आपल्याला व्हॅल्यू जी आहे तर ती M2 ची काढायची त्याचं ट्रान्सफर करा म्हणजेच काय आता नसते M2 बरोबर 19,500 भागिले 590. आता शून्याला शून्य गेला म्हणजे काय शिल्लक राहिले पहा या ठिकाणी शून्याला शून्य जर गेला तर या ठिकाणी 1950 भागिले 59 आहे. आता याला भाग घ्यायचा पहा त्या ठिकाणी मी बाजूला या ठिकाणी भाग जो आहे तो भाग आपण या ठिकाणी घेऊ. सर्वसाधारणपणे 59 ने काय करायचं आपल्याला 1950 ला भागायचं येते. आता 3चा भाग घेऊ. आता 3 याला जर मल्टिप्लाय केलं तर 3 9 किती आले 27 हातचे आले 2 3 5 15 15 2 किती झाले 17. 15 मधून 7 गेले खाली राहिले 8 हातचा घेतला घेऊन टाकला 9 मधून 8 गेले खाली राहिले 1 एकातून गेला 0 पुढे झाले वर 0. पुन्हा आपल्याला 3चा भाग जातो. 3 ने आपण पुन्हा भाग देणार आहे 59 गुणिले 3 तो जर भाग जर दिला तर पुन्हा आपल्या लक्षात येता नसते की किती राहता नसतात 177 राहता नसतात. 10 मधून 7 गेले खाली राहिले 3 हातचा घेतला देऊन टाकला 8 8 गेले खाली राहिलं 0 एकातून गेला 0 बरोबर. पुढे आता 59 ने काही 3 ला भाग जात नाही म्हणून आपण इथे दशांश चिन्ह देणार आहे. पुन्हा किती झाला 1 0 घेतलं तर 30 पुन्हा भाग जात नाही म्हणून पुन्हा दशांश चिन्ह दिलं. आता काय करायचं आपल्याला
पुन्हा त्या ठिकाणी भाग घेऊन पाहिजे, पुन्हा अजून एक शून्य घेतला तर 300 झाले. आता 5ने भाग घेऊन पाहू आपण. 5 9 किती 45, 40 4 5 5 25 25 आणि 4 झाले 29. म्हणजे किती राहिले तर या ठिकाणी 0. म्हणजे भागाकार जो आहे तो भागाकार आपल्याला पाहिजे आहे, तर तो किती आलाय 33.05. आणि हा काय असणार आहे ग्रॅममध्ये त्या ठिकाणी असणार आहे. कशामध्ये असणार आहे ग्रॅममध्ये. आपल्याला फायनल आन्सर जे आहे तर ते फायनल आन्सर पहा किती मिळाले. आणि देअरफॉर 33.05 ग्रॅम काय म्हणता येईल ऑफ स्टीम टू बी मिक्स्ड. म्हणजे या ठिकाणी 33.5 ग्रॅम असणारी काही वाफ जी आहे तर ती वाफ त्या ठिकाणी जर मिसळली तर आपल्याला पाण्याचं असणारं जे काही तापमान जे आहे तर ते तापमान किती मिळेल 50 डिग्री सेंटीग्रेड त्या ठिकाणी मिळेल. अशा पद्धतीचे उदाहरण आपल्याला सोडवता येईल. आता टेक्स्टबुक जे आहे पाठ्यपुस्तक जे आहे तर त्या पाठ्यपुस्तकामध्ये पेज नंबर 59 70 71 या पानांवर पाठ फचं मी सांगते. प्रकरण क्रमांक 5 हीट उष्णता या पुस्तकामध्ये आपल्याला पान नंबर 69 70 71 याच्यावर सुद्धा उदाहरणं जी आहेत तर ती उदाहरणं त्या ठिकाणी सोडून दिलेली आहेत, तर ती सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी सोडून पहा. एवढाच भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.